नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय पुन्हा एकदा तुमचं आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, संच मान्यता 2025-26 निश्चितीसाठी आपण अनेक व्हिडिओ याच्या संदर्भात बनवले आहेत. नुकतंच जिल्हा परिषद पुणे यांच्या मार्फत जी काही अतिरिक्त शिक्षक आहे यांच्या समायोजनासाठी किंवा त्यांच्या शालार्थ प्रणालीसाठी एक परिपत्रक जारी केलेलं आहे की कशा पद्धतीने त्यांची ही प्रक्रिया पार पडली जाणार आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत, जेणेकरून ही संपूर्ण प्रक्रिया काय आहे, कशा पद्धतीने परिपत्रक प्रसिद्ध केलेले आहे आणि कोणती माहिती मागवण्यात आलेली आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचा अशा शिक्षक वर्गांपर्यंत किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ज्यांना या संपूर्ण माहितीचा उपयोग करून घेता येईल. आणि जाता जाता माहिती आवडली असेल किंवा माहिती उपयुक्त आहे असं वाटत असेल तर लाईक करायला विसरायचं नाही. आपल्याला माहिती आहे आपण नुकतंच शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी 21 जूनला सामोरं जात आहोत. फॉर्म भरण्याची मुदत लवकरच संपत आलेली आहे. 24 तारखेपर्यंत आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे आणि त्यानंतरचा काळ जो आहे परीक्षेच्या तयारीसाठीचा. आणि अगदी याच्याच परिपूर्ण तयारीसाठी बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत दर्जेदार बॅच सुरू झालेली आहे. महागुरु 1.0 बॅच आणि सेवेत असणाऱ्या रुजू असणाऱ्या शिक्षकांसाठी आपल्याला माहिती आहे त्यांच्यासाठी अनिवार्य केलेली टीईटी आणि त्यांची सेवा अबाधित ठेवण्यासाठी आणि पदोन्नतीसाठी खास त्यांच्यासाठी आपण गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन केलेलं आहे. बॅचच्या वैशिष्ट्य सांगायचं झालं तर खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सरांचं मार्गदर्शन, परिपूर्ण अशी तयारी, मराठी आणि इंग्रजी जे पेपर 1 आणि 2 साठी अनिवार्य असणारे विषय अगदी हमखास आउट ऑफ मार्क पाडण्याची गॅरंटी आणि विशेष म्हणजे त्यांच्या समेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभते आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा यावेळेस तुम्हाला पात्रता धारण करण्यासाठी नक्की होणार आहे. संपूर्ण बॅचची वैशिष्ट्य स्क्रीनवरती आहेत. मग महागुरु असू द्यात किंवा गुरुवारी असू द्यात. आणखीन एक आनंदाची बातमी, ज्यावेळेस तुम्ही ही बॅच परचेस कराल त्यावेळेस त्याच्या सोबत शिंदे सरांनी बनवलेलं टीईटी साठीचं अत्यंत दर्जेदार उपयुक्त असं पुस्तक, टीईटी महाग्रंथ हे नाव त्याचं, ते अगदी मोफत मिळणार आहे. मग काय करायचंय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा, बॅच विषयी सर्व डिटेल्स जाणून घ्यायचे आहेत किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍप लिंक दिलेले, पहिल्यांदा ऍप इन्स्टॉल करायचे, द विनर स्टडी ऍप, आणि पटापट बॅच जॉईन करायचे, जेणेकरून तुमचं इथून पुढचा मार्गदर्शन मोलाचं लाभेल आणि या वर्षीचं तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार होईल यात तीळ मात्र शंका नाही. चला जाऊया आजच्या महत्वपूर्ण अपडेट कडे. एक एक बारकाईने त्या सगळ्या गोष्टी समजून घेऊयात. पुणे जिल्हा परिषद पुणे यशवंतराव चव्हाण भवन यांच्या मार्फत एक परिपत्रक जारी केलेलं आहे. काल मर्यादित तारीख आहे कालचीच 21/4/2026 ची. कुणासाठी दिलं गेलेलं आहे, प्रति अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक, सर्व खाजगी अनुदानित किंवा अंशतः अनुदानित प्राथमिक शाळा जिल्हा पुणे यांच्यासाठी. विषय काय आहे, संच मान्यता निश्चित करणं कधीची 2025-26 ची आणि शालार्थनुसार अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करण्याबाबत हे आहे परिपत्रकाचा विषय. डिटेल आता त्या संदर्भाचा संदर्भ जी काय दिले गेलेले ते माहिती दिसते. उपरोक्त विषयानुसार अनुसरून आपणास कळविण्यात येते की यामधले जे संदर्भ दिलेले आहेत त्यानुसार संच मान्यता 2025-26 च्या निश्चितीसाठी आणि आणखीन एक त्यातला महत्वाचा विषय, शालार्थनुसार आपल्या शाळेत अतिरिक्त जे काही शिक्षक असतील किंवा शिक्षकेतर कर्मचारी असतील, रिक्त व अतिरिक्त पदांची माहिती प्रपत्र अब मध्ये पूरक कागदपत्रासह सादर करणं आवश्यक आहे आणि ते अवगत करण्यासाठीच हे परिपत्रक आहे. आपण सादर केलेली माहिती संच मान्यता 2025-26 नुसार रिक्त व अतिरिक्त शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. सदर याबाबत काही हरकत असल्यास दिलेल्या वेळापत्रकानुसार हरकती नोंदवण्यात याव्यात. हरकती मुदतीत न आल्यास त्याचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. या पद्धतीचं एक परिपत्रक आहे. आणि आणखीन एक त्याच्यासाठी एक माहिती दिली, तरी ज्या शाळांनी अद्याप प्रपत्र माहिती दिलेली नाही अशा शाळांनी उद्या म्हणजे आजची तारीख आहे 11 वाजेपर्यंत रिक्त व अतिरिक्त पदांची माहिती सादर करावी. रिक्त व अतिरिक्त पदांची माहिती सादर न केल्यास, हा महत्वाचा मुद्दा आहे, तर भविष्यात अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित संस्था किंवा शाळा त्याला जबाबदार राहील अशी नोंद, म्हणजे
ही सुद्धा गंभीर इशारा दिलेला आहे या परिपत्रकातून. सोबत दिले समायोजनाचं वेळापत्रक, अतिरिक्त कर्मचाऱ्यांची यादी आणि रिक्त पदांचा अहवाल. ही संपूर्ण माहिती प्रकाशित केली गेलेली आहे शाळांसाठी, त्या संस्थांसाठी आणि मुख्याध्यापकांचे नावे हे परिपत्रक आहे जिल्हा परिषद पुणे मार्फत. संजय नाईक शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग पुणे जिल्हा यांच्या मार्फत हे परिपत्रक जारी केलेले. असे अनेक परिपत्रक आहेत ज्या त्या जिल्हा परिषदामार्फत त्या त्या संस्थांना किंवा मुख्याध्यापकांचे नावे असे परिपत्रक आलेले आहेत. याच्या अगोदर बऱ्याचशा व्हिडिओमधून ती माहिती दिलेली आहे. सांगायचं तात्पर्य असं की ही प्रक्रिया चालू आहे. या प्रक्रियेतून अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन असो किंवा शालार्थानुसार त्यांचं पुनर्वसन असो, ह्या प्रक्रिया चालू आहेत. कारण या प्रक्रिया जाणून घेणं का गरजेचं आहे, कारण पुढे ज्यावेळेस या अतिरिक्तांचं समायोजन, बदली प्रक्रिया पूर्ण आणि पुढे जाऊन आपल्यासाठी सर्वात महत्वपूर्ण विषय म्हणजे झालेल्या टेट 3 नुसार त्या शिक्षक भरती जाहीर होणं आणि जी काही अधिकृत आकडेवारी बाहेर पडणं ही गरजेचं आहे. त्यामुळे ह्या प्रक्रिया समजून घेणं गरजेचं आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये काय प्रक्रिया चालू आहे. चला, माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा आणि शेअर जरूर करा. अशा शिक्षक वर्गांपर्यंत या माहितीचा उपभोग त्यांना घेता येईल. आणि परत एकदा आवाहन करतोय, टीईटीची परीक्षेची तयारी करण्यासाठी जी सुरू झालेली बॅच आहे, जास्तीत जास्त लाभ घ्या, जेणेकरून तुमची सेवा अबाधित राहील. सेवेत असाल किंवा सेवेत जाण्याचं स्वप्न पाहत असाल तर तुम्हाला ती टीईटी पात्र होण्यासाठी ही बॅच खूप आवश्यक ठरेल. चला विद्यार्थी मित्रांनो, थांबतोय इथं. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससह. गुड बाय अँड टेक केअर.